म्हणजे विषय खच्ची तुझ्या ऑफिसच्या पब्लिक सोबत हे तू पण माझ्या हरकत आहे, तुला पण इंटरेस्ट नाही ना ऑफिसचे मित्र काय मी पण तसंच आहे भाई. मग मला ते 1 रुपयाचा इंटरेस्ट नसतो ते. अरे अख्खे खोटारडे वाटतात रे ते. अरे आज आपण मस्त मजा मारू आणि दुसऱ्या दिवशी हा कोण मी कोण अशी परिस्थिती असते. म्हणजे मी त्यांच्या लाईफमध्ये नसलो तरी त्यांना काय फरक एवढा पडणार नाही असे मित्र. काहीतरी क्षणिक मित्र जसे माझ्या ऑफिसमध्ये मित्र बनले होते. मी तुम्हाला सांगतो एकाचं नाव सांगतो संजय, पक्का जीव लावतो मला संजय. दुसरा आमचा दादा आणि तिसरा आहे मन्या. म्हणजे 3 लोक आहेत ना माझ्या ऑफिसमध्ये मित्र बनले होते एकदम जीवाभावाचे. म्हणजे मला थोडंसं काय असं व्हायचीच खोटी काय हे डायरेक्ट धावत येतील असे मित्र बनले होते. ते आपल्याला खूप आवडतात. बाकी सगळे काय कामाधामाचे नाही, मेंटल नसते, काही उपयोग नाही. म्हणजे असं मित्र आहेत म्हणून नाही, तसं जीव नव्हता लागला त्यांना. ह्यांना एक वेगळा जीव लागला होता. पण ऑफिस ना लगेच लागतच नाही. लागत नाही. आणि आपले जे बालपणीचे मित्र किंवा आपल्या सोबतचे खास असतात ना खास, ते तर जीवाभावाचे असतात. अतुल भाऊ तुमची इच्छा नाही ना तर अजिबात जाऊ नका. कारण तुम्ही जाऊन आहे ना पैसे वेस्ट करणार तिकडे, पार्टीमध्ये तुम्ही मजा करू शकणार नाही. त्यापेक्षा तुम्ही जाऊ नका. मस्तपैकी घरी आराम करा. आणि मॅनेजरला काय सांगू, मॅनेजरला सांगायचं भाऊ मला इंटरेस्ट नाही, मी नाही येत, माझ्यासारखं व्हा. तसे पण मी डायरेक्ट सांगायचो. बॉसला बॅग बिचिंगच करायची आहे, त्यापेक्षा कशाला उगाचच बॉस बनवायचं. अरे ते ऐक ना मालवणी मायार तर नीच व्यक्ती नाही, नीच. म्हणजे मी इतका विचित्र आहे ना, मला लोक हेट करतात माहितीये का. म्हणजे हे तुम्हाला ऐकायला छान वाटत असेल पण जेव्हा मी एखाद्याला बोलतो ना तेव्हा मला म्हणजे तो माणूस काय विचार करत असेल माझ्याबद्दल मला नाही. म्हणजे मी डायरेक्ट बोलतो मला नाही आवडत, तू नाही येतो तुझ्याबरोबर. आता तो हर्ट होतो विचार करू ना, नाही आवडत तर नाही आवडत नाही भाई, काय करणार. वाऱ्याला उभं पण राहू नको माझ्या, चल. असा स्वभाव आहे माझा. जो आवडतो तो आवडतो. पण मी कधी विचार नाही केला कोणाचा. म्हणजे माझ्या वरच्या लेवलचा एखादा व्यक्ती असेल त्याची हाजी करून मग आपल्याला इज्जत भेटेल किंवा प्रमोशन भेटेल, तो आपल्याला इन्सेंटिव्ह देण्यात मदत करेल किंवा आपल्याला फायदा होईल, हे मला जमलंय. मला फायदा नको ना तोटा नको. मला तुझ्याकडनं 1 रुपया येणं नाही, मी तुला रुपया देणं नाही. मी डायरेक्ट इन्सल्ट करायचो कोणाचाही आणि आजही करतो. फक्त मी एका ऑफिसला होतो ना, आता मी बऱ्याच ठिकाणी जॉब केलाय पण एका ऑफिसला होतो ना तिकडे माझ्या मॅम होत्या, मॅनेजर. तर त्या अशा इतक्या भारी होत्या ना स्वभावाला, आई शपथ. त्या पण त्यांच्या पण लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम चालू असतात मला जाणवतंय. पण कोणाच्या लाईफमध्ये नसतात असं वाटायचं. मी काय विचारत नाही, म्हणजे आपण कोणाच्या पर्सनल लाईफबद्दल नाही विचारत. पण त्या खूप सपोर्टिव्ह असायच्या. म्हणजे मला सुट्ट्या बिट्ट्या पाहिजे तशा, म्हणजे 1 साइड महिन्यात 15-15 दिवस मी नसायचो. पण त्यांचं एक असायचं की तू सुट्ट्या मी मॅनेज करू शकते, जास्त नाही, एक लिमिट पर्यंत, पण तू परफॉर्मन्स देतोय म्हणून ठीक आहे, असं इज्जत भेटायची तेव्हा. आणि आता हे रेकग्नाइज होतंय का माहितीये का, जर मी श्रीमान लेजंड नसतो झालो ना तर मला कोणीच भाव नसता दिला. मी जे सगळं तुम्हाला सांगतोय हे कोणाला ऐकण्यातही रस नसता. पण एकदा तुम्ही एका लेवलला पोहोचल्यानंतर, तुम्ही नाम कवल्यानंतर तुम्ही काय काय केलंय तुमच्या बॅकएंडमध्ये ते ऐकण्यात प्रत्येकाला इंटरेस्ट असतो. हे तू असं केलं, आता मी नॉर्मल असतो आणि केलं असं ना, अच्छा मग काय नाही, असे रिस्पॉन्स असते. पण आता मी श्रीमान झालोय, अच्छा काय बोलतो, बॉसला असं बोलला होता, त्याला मारायला काढलेला, काय बोलतो. आणि हे जर मी नॉर्मल काढला सर्वाला मारायला काढला, चापटवलं असतं तुला बॉसनी. नादी लागू नको या लोकांच्या. आपलं शिस्तीत काम बिम करत जा भाई. आपलं पोट 2 टायमाचं पोट भरलं वाज झालं काम आहे. ही परिस्थिती आहे. परवा मी सुट्टी टाकणार. हा संडे वीकेंड, मोठा वीकेंड. आजची सत्य परिस्थिती ही आहे की तुम्हाला या समाजामध्ये स्वतःला सिद्ध करायला लागेल. आणि तुम्ही सिद्ध केल्यानंतर तुम्हाला बोलायची तुमची लायकी होते. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध नाही करणार तुम्ही बोलू नाही शकत कोणाला पाहिजे ते, किंवा समोरचा तुमचं ऐकून नाही घेणार. पण एकदा तुम्ही त्या लेवलला गेले ना का अख्खी दुनिया तुमचं ऐकते. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागा भावांनो. डिप्रेस वगैरे होऊ नका. आजकाल खूप सिम्पली डिप्रेस होतात लोक. पण आपल्याला काहीतरी नाव कमवायचं आहे. लक्षात ठेवा, 1,00,000 लोकांमध्ये 1 धडकून दिसलो पाहिजे. कोलकाता नाईट रायडर्स. असा कॅरेक्टर स्वतःचं बनवायचंय. पॉझिटिव्ह कॅरेक्टर स्वतःचं बनवायचं लाईफमध्ये. आज मला एक व्यक्ती भेटले, आपल्या सोलारचं काम करतात ते. खूप व्यक्ती छान आहे. त्यांचं नाव वगैरे मी सध्या नाही सांगणार तुम्हाला, पण फ्युचरमध्ये त्यांच्यासोबत माझा एक टायअप होऊ शकतो, कोलॅब होऊ शकतो कुठल्या गोष्टीचा. आपल्यासाठी एक ॲडव्हान्स सोलार सिस्टम बसवून देऊ शकतात ते, स्पॉन्सरशिपचा विषय. पण तो माणूस इतका भारी आहे. ते नर्मदा परिक्रमा वगैरे करतात मनाच्या शुद्धीसाठी. चालत जाऊन परिक्रमा केलेली. असा भरभक्कम माणूस होता. 1.5 महिन्यांनी त्यांना पाहिलं, नर्मदा परिक्रमा करून आले. इथून जाताना एकही रुपया नाही घेतला, असेच गेले बिना पैशाने, बिना काय, फक्त इकडून 2 जोडी कपडे. जाऊन बरेच जण करतात, जाऊन ते करून आले, असे झाले होते. पण एकदम सुखी दिसतात ते. आणि त्यांना मूड आला का ते जाऊन करून येतात त्या गोष्टी.
आणि आजही ते जेवढे पैसे कमवतात त्या पैशामधला बराच भाग ते चॅरिटीला देतात. नाही कुठे सांगत, नाही कुठे टाकत, नाही फोटो, नाही स्टोरी, नाही काय चॅरिटी करतात प्रेमाने. असा बरं वाटलं त्यांच्याशी बोलून. अशी माणसं जाम आवडतात मला, म्हणजे त्यांचे कॅरेक्टर खूप आवडतात मला. आणि त्यात त्यांना ऊत आला. एक त्यांची बाईक आहे, त्या बाईकवर त्यांना आता नर्मदा परिक्रमा करायची आहे म्हणे. चार्जिंगची बाईक आहे, त्या बाईकला रेंज आहे 100 किलोमीटर, तरी ते करणार. मी पण करेन, पण मी माझ्या बाईकवरून करेन. हा करेन. आणि मी टार्गेट ठेवणार आहे, आत्ता नाही, आपण एक वेगळा कॉन्टेंट काढायचा आहे. त्यांच्याकडून मी ती कॉन्टेंटची गोष्ट शिकलो की मी इथून नर्मदा परिक्रमा आत्ता नाही का वेळ त्या गोष्टीला, पण आपण कशी करायची माहितीये का? फक्त बाईकचं पेट्रोल, आपल्याला बाईकचं पेट्रोल आणि थोडंफार नॉर्मल खायचा खर्च होईल एवढे पैसे जवळ ठेवायचे आणि नर्मदा परिक्रमा करायला जायचं बाईकवरती. राहायचं बीचं सगळं देवावर सोपवायचं, सगळं होतं म्हणतात. मजा येईल. मालवणी, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ही सडलेली तब्येत आहे ना, ती पण रिकवर होईल भाऊ, विचार कर. मी तेच वाचतोय गुगल वरती, ते आलंय नर्मदा परिक्रमा एक धार्मिक और साहसी यात्रा है. हाही डेंजर आहे. पण तुला एक सांगू का, असं बोलतात की तुम्ही निघाले ना, मनात काही न ठेवता निघायचं, ते ऑटोमॅटिक तुम्हाला चांगले मार्ग दाखवतो. तुमची राहायची सोय, खायची सोय, प्रत्येकाची सोय, तुमच्या हेल्थकडे पण ऑटोमॅटिक लक्ष होतं. म्हणजे देवाचा विषय जे मानतात ते मानतात, जे नाही ते नाही, आपल्याला काही विषय नाही त्या गोष्टीचा. पण मला असं वाटतंय की ते आपल्या मनात देवे, आपण आपल्या मनाला तसं बनवतो म्हणून आपल्याला तो सपोर्ट मिळतो. आणि तिकडची लोक पण तशी असतील ऑब्व्हियसली, त्यामुळे ती सपोर्टिव्ह आहेत सगळ्यांना. तर हे एक लक्षात ठेवा की ती अवॉइड करा देवाला, पण देव तुम्हाला अवॉइड नाही करत. आज न उद्या तुम्हाला देव आवडणार. आणि जेव्हा तुम्ही देवाची भक्ती कराल, थोडीफार मनानी का होईना, असं नाही बोलत पूजा अर्चना करा, मी स्वतः पण नाही करत पूजा अर्चना वगैरे. मी तर माझं घरातलं देवारा लास्ट कधी बघितलं तेही मला आठवत नसतं, पण सांगतोय की थोडी भक्ती करावी अशी मनातून वगैरे, छान वाटतं असं मस्तपैकी, म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं, काय विषय नाही. दादा, तुझ्या बरोबर जशी अटॅचमेंट आहे तशी कोणत्याच युट्यूबर्स होत नाही. अक्षता, माझीही तुमच्यासोबत खूप अटॅचमेंट आहे आणि मी स्वतःला तेवढा काबिल नाही समजत की तुम्ही मला इतके अटॅच आहात, पण मी स्वतःला काबिल बनवतोय. हळूहळू का होईना मी स्वतःमध्ये बदल आणतोय. आणि मी जे बोलत असतो ना की माझी लायकी नाही, मी शून्य आहे, मला ते बोलणं थांबवायचंय, कारण मला त्या लायकीचं बनायचंय. तुमच्या प्रेमाच्या लायकीचं मला 100% बनायचंय, तेव्हा मला मजा येईल. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे चॅरिटी स्ट्रीम किंवा छोटे मोठे चॅरिट्या फॅरिट्या करून माणूस बादशाह बनतो, तर माझ्या नजरेत तसं बादशाह बनणं नाही, ते तर आपलं कर्तव्य आहे. आज जर मी जॉब करत असतो तर मला सॅलरी किती असती? 20, 30, 40, 50 त्याच्यावर तर नसती ना. आणि आज जर तुमच्या आशीर्वादाने मी एवढे पैसे कमवतोय, तर जे मी लाईफमध्ये करतोय ते माझं कर्तव्य आहे. सो ते मी ह्याच्यात गिणतच नाही. मला एक स्वभावात खूप चांगला माणूस बनायचंय, खूप छान वागायचंय लोकांशी प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि त्याच्यावर मी वर्कआउट खूप चांगलं करतोय. आणि वर्कआउट पण चालू करायचं बाय द वे. पण उद्या चाललाय तुमचा भाऊ ट्रॅकिंगला, तर बॉडी लय बादशाह बनणार बरो, मजा येईल. दादा, थिएटर वाले स्पीकर की कंपनी बताने वाले थे ना आईच्या गावात. पीयूष भाई, वो कंपनी, एक मिनट रुको, एक मिनट मैं देख के आता हूं. मैं बता दूं, नर्मदा परिक्रमा 1300 किलोमीटर, 1300 म्हणजे F&D कंपनी आहे, पण किंग वाचतात, किंग. एफ म्हणजे फटाका अँड डी म्हणजे डुक्कर. धमाका. हा F&D. तो जाऊन तुम्ही मी काय बोलतो, 1300 किलोमीटर आहे, मग आपण बाईकने केली तर मग ती लवकर कव्हर होऊ शकते ना. अरे पण तू बाईकनी करणार, पण विषय कसा माहितीये का, आपण जेवढे पण हॉल्ट घेणार ना, ते सगळे हॉल्ट राम भरोसे हॉल्ट आहेत, समजलं का? म्हणजे तिकडे राहायला बियाला आपण लोकांच्या हॉटेलमध्ये जायचं. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, ते कसं करतात माहितीये का? म्हणजे कसं असतं, पैसे खर्च करायचे नाही करायचे. आपण हॉटेलला जायचं, त्यांना सांगायचं आम्हाला झोपायला, हॉटेलला म्हणजे अशा जागा असतात रे, तिकडे जायचं की धर्मशाळा टाईप जायचं, त्यांना बोलायचं मला झोपायला जागा द्या, त्या बदल्यात मी भांडी साफ करून देतो, लोकांना जेवण वाढतो आणि मला जेवण पण करणार. हा, आणि ते भावा ते ना, ते काय माहितीये का मालवणी, आता मला माहितीये आपण खूप जास्त यंग आहोत त्या गोष्टीच्या हिशोबात, पण ते आत्तापासून आपण करायला लागलो ना, आपली माइंड एकदम स्वच्छ होईल रे. मला असं वाटतं एकदा करावं.
कारण त्यांना मी बघितलंय रे त्यांच्यातला बदल, छान वाटतं याला, पॉझिटिव्ह आणि बरीच लोक करतात या गोष्टी. म्हातारं झाल्यावर करून ते पेकाट दुखणार, हे दुखणार, ते दुखणार. मर्द आता रट्टे रांगडे आहेत, भेंडी गाडीचं जायचं, स्टार्टर मारायचा, नर्मदा परिक्रमा ब्रो, मजा येईल. आणि ऐक ना, आपली माणसं हिमालयनवरून उतरणार, BMW वरनं उतरणार, ZS10 वरनं उतरणार, डॉमिनार वरनं उतरणार, बापरे. आणि उतरल्यानंतर जाणार, साहेब जागा पाहिजे, काय असेल ते जेवण बिवण आम्ही जेऊ, तो साप बीप करून देतो तुम्हाला घर. आणि तो बोलणार, बरं आईला हे कुठले भिकारी, ही कुठली भीक माझी पद्धत, गाड्या कुठल्या मागतायत काय, आणि रायडिंग जॅकेट, हे सगळं सामान आपल्यासारखे आपणच आपल्याला पक्के हसतील रे ती लोक. मोबाईल वगैरे वाटत नाही तुम्ही श्रद्धेपोटी कॅमेरे फिमेरे बघून बोलतील ही श्रद्धा तर वाटत नाही, हा कॉन्टेंट बनवतात तुमच्या आईला. या त्या सगळ्यांना कामात येतो. हे तू आणि तू शेत नांगराला जायचं, बैलांच्या जागी तुझा वापर होणार आहे, 2 दिवस तिकडे नांगरायचं तर जेवण भेटणार. हे तू जेवण बनवायला जायचं, 100 लोकांचं जेवण बनवायचं, तू आणि तू तिकडे जा. आणि मालवणी तू लादी घासायचे, जवळजवळ इथले 5 एकरचा इलाका आहे, तिकडे जवळजवळ 8 ते 9 हॉटेल आहेत, आपली सगळ्या लाद्या घासवण्याच्या निक, मग मजा येईल भाई. बाबा रे देवा, मज्जाच मज्जा. दादा ट्रेकिंगला कुठे चाललाय? ट्रेकिंगला मी लांब चाललेलो आहे, पण नाव नको विचार कुठे चाललेलो आहे, कारण तुला माहितीये ना आपण सांगत नाही, जाऊन आल्यावरती तुम्हाला सांगतो. आता नाही. आता 3 दिवस नाही का, कसं काय? उद्या जाणार आहेत. उद्या बाय कार जवळजवळ 3 तासाचा प्रवास असेल मॅक्स. आणि ते मग तिकडून गड चढायला किती वेळ लागतो ते नाही मला माहिती. म्हणजे मी शनिवारी सुट्टी टाकू, म्हणजे मी स्ट्रीमिंग साठी विचारतो, नाही तर मी गप जातो ऑफिसला, माझा टाइम आज आहे 28 तारीख, 29, 30, 29 उद्या, परवा 30, 31 ला स्ट्रीम आहे. म्हणजे शनिवारी